त्यामुळे हे प्रवासी आता काही क्षणात इथून बाहेर पडतील। बोलूयात पुढच्या बातमीकडे। नागपुरात आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर आता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्या मान्य केल्या आहेत। वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मात्र आज मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहातल्या वयोमर्यादेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता। काही वेळापूर्वी स्वतः मंत्री अशोक उईके यांनी काय म्हटलं होतं ते पाहूया। प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। याबद्दल अधिक जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत नागपूरचे प्रतिनिधी आपले जोडले गेलेत। प्रवीण, विद्यार्थ्यांची मागणी नेमकी काय होती? ही मागणी खरंच पूर्ण केली का अशोक उईके यांनी, आणि सध्याची काय आंदोलनाची स्थिती आहे? संपूर्ण राज्यात 60,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेलमध्ये राहतात। 5 ऑगस्ट रोजी या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती 26 वर्ष एवढी करण्यात आली होती। त्यानंतर आंदोलन झालं आणि नंतर ही वयोमर्यादा 30 करण्यात आली। पण 30 पण वयोमर्यादा नको, कुठलीच वयोमर्यादा नको असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी 10 दिवस आंदोलन केलं। त्यानंतर या संदर्भात तोडगा काढला जाईल असं आश्वासन मिळालं। नंतर हे आंदोलन मागे घेतलं। पण आता काल या संदर्भात पुन्हा एक बैठक झाली आणि आज सकाळपासून पुन्हा आंदोलन सुरू झालं आणि कुठल्याही पद्धतीनं वयोमर्यादाच नको हे जाहीर करा असं सांगण्यात आलं। आता वयोमर्यादा सरकारनं काढून टाकली, पण आता हे विद्यार्थी म्हणतायत की राजीनामा दिला पाहिजे अशोक उईके यांनी। आणि सर्पदंशाच्या घटना वाढल्या होत्या गेल्या काही वर्षांमध्ये आणि मागच्याच आठवड्यामध्ये गडचिरोलीमध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला। सर्पदंशामुळे आश्रमशाळेत साप आला आणि त्या मुली खाली झोपल्या होत्या, त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे या प्रकरणामध्ये अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे या भूमिकेवरती आंदोलक ठाम आहे। त्यामुळे पहिली मागणी होती की या ठिकाणची वयोमर्यादा काढा, नंतर आता त्यांची राजीनाम्याची मागणी आहे। त्यामुळे आता 2 गट या आंदोलनात पडलेले आहे। नागपूरच्या गटानं आंदोलन मागे घेतलंय आणि वर्धा, यवतमाळ, भंडारा या ठिकाणच्या आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन कायम ठेवलं आहे। त्यामुळे आता या विद्यार्थी मधला मार्ग काय काढतात याकडे लक्ष लागलंय। पण 60,000 विद्यार्थ्यांना जर वयोमर्यादा काढली तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळणार नाही, सरकारची भूमिका होती। पण आता आंदोलन थांबत नसल्यामुळे सरकारनं एक पाऊल मागे घेत वयोमर्यादा काढून टाकली आहे। बर प्रवीण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे शक्यता अशी आहे की आंदोलनात आता 2 गट पडले आहेत। एका गटाचं म्हणणं आहे की सरकारनं मागणी मान्य केली, त्यामुळे आंदोलन थांबवलं पाहिजे, त्यामुळे या गटानं आंदोलन आता थांबवण्याची भूमिका घेतली आहे। पण दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की यापूर्वी झालेले वेगवेगळे प्रकार, मागणी सर्पदंशामुळे आदिवासी आश्रमशाळेतल्या मृत्यूचं प्रकरण लक्षात घेता मंत्र्यांनी आता राजीनामाच द्यावा। त्यामुळे एक गट हा आंदोलनावर ठाम आहे। आता प्रत्यक्षात आज दिवसभरात काय होतं, चर्चेच्या आणखीन काही फेऱ्या होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।